हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे आमचा चौथा दिवस अंदमानमध्ये आणि आता सुद्धा आम्ही आहो हॅवलॉक इथे. आणि आज आम्ही जाणार आहो हॅवलॉकहून नील आयलंडला. तर आता आमची 10 वाजता फेरी आहे आणि आता वाजलेले आहे सकाळचे 8:30. तर आम्ही आता बरोबर रेडी झालेलो आहो आणि आता ब्रेकफास्ट कंप्लीट करून आम्ही निघणार आहोत नील आयलंडसाठी. तर त्यासाठी सुद्धा इथून फेरी घेऊन जायला लागतं. हॅवलॉकहून नील आयलंडला फेरी घेऊन जावं लागतं. तर इथे आम्ही मालक्रूजची फेरी बुक केलेली आहे आणि आम्ही तिथे जाऊया. तर 10ला ते सुरू होईल. तर त्याआधी मी बरोबर ब्रेकफास्ट कंप्लीट करते आणि आता आपण जाऊ नील आयलंडला. तर इथे ब्रेकफास्टमध्ये मी 2 उत्तपम, सांबार, चटणी, थोडीशी सेवई आणि थोडेसे बनाना घेतलेले आहे. आणि ब्रेकफास्ट कंप्लीट करून आम्ही गेलेलो आहो फेरी स्टॉपला, जिथे फेरीज येतात आणि आपण तिथून जाणार आहोत नील आयलंडला. तर हे आहे फेरी स्टॉप आणि इथून आम्ही फेरी घेऊन नील आयलंडला जाणार आहोत. तर आमची ही माक्रूजची फेरी होती. त्याचप्रकारे इथे नौटिकाची फेरीसुद्धा खूप जास्त प्रचलित आहे आणि जी आता फेरी येत आहे ती नौटिकाची फेरी आहे. आणि त्यानंतर आमची माक्रूजची फेरी येईल आणि आम्ही फेरीने नील आयलंडला जाऊ. तर मी इथे तुम्हाला फेरीचा किती खर्च येतोय ते सांगते. त्याचप्रकारे इथे गव्हर्नमेंटची सुद्धा फेरी असते. जर तुम्ही गव्हर्नमेंटची फेरी घ्याल त्यासाठी आधीच 2 ते 3 महिन्याआधी बुकिंग करावं लागते आणि त्याचे पैसे याचा या ज्या 2 फेरीज आहे याच्या अगदी निम्मेच असे पैसे त्याचे लागणार आहे. तर आमची ही नौटिकाची फेरी होती आणि आमची ही मॅक्रूजची फेरी होती आणि मॅक्रूजच्या फेरीचे मी तुम्हाला फेअर सांगते. तर आम्हाला पोर्ट ब्लेअर टू हॅवलॉक पर पर्सन ₹1775 लागलेत. त्यानंतर आम्हाला हॅवलॉक टू नील आयलंड जे आता आम्ही जातोय त्यासाठी ₹1650 लागलेत. आणि आम्ही नील आयलंड टू पोर्ट ब्लेअर गेलेलो तर त्यासाठी आम्हाला ₹1675 लागले. तर असे हे पर पर्सन आम्हाला कॉस्ट होती. आणि आता आपण नील आयलंड पोहोचलेलो, तर चला बघूया. तर फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलेलो आहो नील आयलंड येथे. आम्ही हॅवलॉकहून निघालो होतो 10 वाजताची आमची फेरी होती आणि ती 11:30 वाजता पोहोचली आणि त्यानंतर हॉटेलपर्यंत पोहोचायला आम्हाला 12 वाजले आहेत. तर आता वेळ होतोय 12चा आणि आम्ही जस्ट टीएसची औरा म्हणून रिसॉर्ट आहे, जे बीच साईड रिसॉर्ट आहे आणि खरंच खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे. तर या रिसॉर्टचं टूर मी तुम्हाला नक्की देईल आणि त्यासोबतच रूम टूर सुद्धा देईल. तर खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे, अगदी बीचच्या साईडला आहे. तर इथून आमच्या रूममधून आम्हाला बीच सुद्धा दिसतोय. आणि आता 12 होत आहेत आणि 1:30च्या दरम्यान आम्ही जाणार आहोत भरतपूर बीचवर, जिथे इथे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वगैरे होतात. आणि आम्ही ऑलरेडी काल एलिफंट बीचवर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत, त्यामुळे आम्ही इथे काही करणार नाही, फक्त फिरायसाठी जाणार आहोत. आणि त्यानंतर इथे पुन्हा एक बीच आहे, तो म्हणजे लक्ष्मणपूर बीच, जिथे सनसेटसाठी तो बीच फेमस आहे. तर मग आपण तिथला सुद्धा सनसेट बघूया. तसंच इथे अजून एक बीच आहे ज्याचं नाव आहे नॅचरल बीच, पण तो आम्ही कव्हर नाही करत आहोत. तर आजचा आमचा अख्खा दिवस नील आयलंड मध्ये जाणार आहे. हे 2 बीच आम्ही आज कव्हर करणार आहोत आणि जो चौथा बीच आहे तो अगदी आमच्या हॉटेल जवळच आहे. तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवून देईल. तर चला बघूया मग आता आपण ती हॉटेल कसं आहे हे, आणि त्यानंतर रूम टूर सुद्धा बघूया. तर हे आहे आउटर लूक हॉटेलचं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे झाडं लावलेले आहेत त्यांनी आणि खरंच खूप छान असं एन्व्हायरमेंट आहे इथे. आणि हे जे रिसॉर्ट आहे ते अगदी बीच साईड रिसॉर्ट आहे, अगदी बीचच्या बाजूला आहे. सीतापूर बीच जो आहे तो या रिसॉर्टला लागून आहे. जर तुम्हाला प्रायव्हेट बीच एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही नक्की या हॉटेलला व्हिजिट करू शकता. आणि आता आपण बघणार आहोत की आतमधून रूम्स कशा आहे रिसॉर्टच्या. तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक जे काम केलेलं आहे इथे ते वूडचं केलेलं आहे. टाईल्सपासनं वॉल्सपासून प्रत्येक गोष्ट ही फक्त लाकडाची बनलेली आहे आणि अंदमानमध्ये लाकूड हे खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे इथे तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत त्या लाकडाच्याच बघायला मिळणार आहे. तर ही अशी छोटीशी बट खूप वेल मेंटेन अशी ही रूम आहे. मला तर फार आवडली होती आणि हॉटेलचा ॲम्बियन्स पण खूप जास्त छान आहे. तुम्ही बाहेरचा ॲम्बियन्स एन्जॉय करा. तोपर्यंत मी याचे रेट काय असणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर याचे वन डेचा जो रेट आहे तो 5,000 ते 6,000च्या मध्ये तुम्हाला पडेल. आणि ॲव्हरेज जर बघतो म्हटलं आपण नील आयलंडला किंवा हॅवलॉकला किंवा पोर्ट ब्लेअरला पण, तर तुम्हाला 2,000 ते तुमच्या बजेटनुसार 15-20 हजारापर्यंत सुद्धा रूम्स अवेलेबल आहेत. तर जे आपलं बजेट आहे त्यानुसार आपण रूम बुक करू शकतो. तर मिनिमम जो रेट आहे तो 2,000पासून तुम्हाला रूम्स अवेलेबल, हॉटेल्स अवेलेबल होऊन जातील. आणि इथे तुम्ही बघू शकता लाकडापासूनच यांनी किती सुंदर हे असं छोटंसं
होम डेकोर म्हणू शकता किंवा हॉटेल डेकोर म्हणू शकता बनवलेलं आहे आणि हे मला फार आवडलं होतं, त्यामुळे मी याला पण कॅप्चर केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आता बीच साईडला, जो बीच आहे या रिसॉर्टला लागून त्या बीचकडे जाणार आहोत. तर या बीचचं नाव आहे सीतापूर बीच. आणि तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला जास्त गर्दी नको असेल बीचवर आणि तुम्हाला प्रायव्हेट बीच एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही या रिसॉर्टला व्हिजिट करून हा बीच एन्जॉय करू शकता, कारण इथे तुम्हाला जास्त गर्दी नाही दिसणार आहे. तर अगदी कुणीच नव्हतं या बीचवर आणि खूप सुंदर असा हाही बीच होता. तर इथेही आम्ही खूप जास्त एन्जॉय केलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलेलो आमच्या नेक्स्ट स्पॉटवर, ज्याचं नाव होतं भरतपूर बीच. तर आत्ता आपण बघत आहोत की आपण पोचलेलो आहोत भरतपूर बीच येथे. आणि भरतपूर बीचला आपण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करण्यासारख्या म्हणजे इथे आपण करू शकतो. जर तुम्हाला करायचं असेल, तुम्ही हॅवलॉकला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज नसेल केल्यात आणि तुम्हाला जर नील आयलंडला करायचं असेल तर भरतपूर बीचवर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहे. आणि इथे मी तुम्हाला फेअर दिलेले आहे, तर ते तुम्ही बघू शकता. आणि हे आहे टोटल ओव्हरऑल भरतपूर बीच. आणि त्याचबरोबर आता मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा किती खर्च येतो ते सांगणार आहे. तर ट्रॅव्हलिंगसाठी फेरीचे तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहे की फेरीसाठी किती खर्च येतो. त्यानंतर आपल्याला वन बीच टू दुसऱ्या बीचला एका आयलंडमध्ये जायसाठी किती खर्च येणार आहे ते मी सांगणार आहे. तर जर तुम्ही कॅब वगैरे बुक केली तर त्याचे साधारणतः 2,000 वगैरे पर डे तुम्हाला पडू शकते, 2,000 ते 3,000च्या मध्ये. आणि जर तुम्ही कॅब बुक करत जर तुम्ही बाईक घेत असाल किंवा मोपेड घेत असाल रेंटनी, तर त्याचा वन डेचा चार्जेस 500 रुपये आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल कॅब बुक करण्यापेक्षा तुम्ही बाईकनी ट्रॅव्हल करा, कारण डिस्टन्स जे आहे बीच टू बीच ते जास्त लांब नाही आहे. हे आयलंड्स आहे आणि हे आयलंड फार छोटे छोटे आयलंड आहे. तर तुम्ही साधारणतः अर्ध्या तासात वन बीच टू दुसऱ्या बीचपर्यंत पोहोचून जाल. आणि जे इथलं एन्व्हायरमेंट आहे ते तुम्ही कॅबमध्ये एन्जॉय नाही करू शकत, तेवढ्या चांगल्याने तुम्ही मोपेडवर किंवा बाईकवर ते एन्जॉय करू शकता. त्यामुळे हे बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडलीसुद्धा ऑप्शन आहे की तुम्ही मोपेड किंवा बाईकच रेंटनी द्या, कॅब प्रिफर न करता. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे जे हे सगळे शॉप्स लागलेले आहेत भरतपूर बीचच्या समोर, स्ट्रीट शॉप्स आहेत. हे इथून तुम्हाला जर काही शॉपिंग करायची असेल तर तुम्ही ते शॉपिंग करू शकता. तुम्हाला जर काही घ्यायचं असेल अंदमानमधून तर इथनं तुम्ही नक्की ते घेऊ शकता. तर खूप सुंदर सुंदर अशा हँडमेड काही वस्तूच होत्या इथे. आणि जर कपडे वगैरे असेल तर तेही आहे. आणि खाण्यासाठी भजे, नारळ वगैरे सगळे इथे मिळून जाते. आणि यानंतर आपण जाणार आहोत आपल्या नेक्स्ट बीचवर, ज्याचं नाव आहे लक्ष्मणपूर बीच. तर लक्ष्मणपूर बीच हा सनसेटसाठी फेमस आहे. तर आपण तिथला सनसेट बघणार आहोत. आणि आत्ता बघू शकता की आपण पोचलेलो आहोत लक्ष्मणपूर बीचला. आणि हा आहे लक्ष्मणपूर बीच. आणि इथलं पण एन्व्हायरमेंट खरंच खूप छान होतं. आणि हा बीच सनसेटसाठी आहे, तर ते आपण पूर्ण टाईमलॅप्समध्ये बघूयाच. आणि त्याआधी आता मी तुम्हाला सांगणार आहे की आम्हाला जेवणाला किती खर्च आलेला आहे. तर जेवणासाठी साधारणतः आम्हाला 500 ते 600 रुपये एकाला लागलेत. जसं प्रत्येक हॉटेलमध्ये आमचं ब्रेकफास्ट हे इन्क्ल्यूड होतं. आणि मॅक्झिमम हॉटेल्समध्ये ब्रेकफास्ट इन्क्ल्यूड असतं. तर तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये इन्क्वायरी करू शकता ब्रेकफास्ट इन्क्ल्यूड आहे की नाही आहे. आमच्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट इन्क्ल्यूड होतं, त्यामुळे आम्हाला ब्रेकफास्टसाठी एक्स्ट्रा पे करायची गरज नाही पडली. आम्ही हॉटेलमधून ब्रेकफास्ट करून निघायचो. आणि त्यानंतर लंचसाठी आता आपण ट्रॅव्हल करत असतो, तर ट्रॅव्हल करताना जास्त खाणं नाही होत, पण साधारणतः तुम्ही भाजी, चपाती आणि राईससाठी तुम्हाला 400 ते 500 रुपये खर्च येणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही येईल. जर तुम्ही काही सी फूड वगैरे तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर ते सी फूडच्या साईजनुसार किंवा कुठला सी फूड तुम्ही घेत आहेत त्यानुसार मे बी पैसे व्हॅरी होतील. तर ते त्यावर डिपेंड करते की तुम्ही काय घेणार आहे. आणि सेम डिनरचंही तसंच आहे. आता कुणी हेवी डिनर नाही प्रिफर करत, तर ते लाईट जर डिनर देत असेल तर 400-500 मध्ये इझिली त्यांचं जेवण होऊन जाईल. आणि
जर तुम्हाला काही हेवी पाहिजे असेल तर त्यानुसार त्याचे पैसे व्हॅरी होतील, तर तुम्ही त्यानुसार तुमचं बजेट डिसाईड करू शकता. आणि आता आपण इथे टाइमलॅप्समध्ये लक्ष्मणपूर बीचचा सनसेट बघत आहोत. तर असंच होतं हे ओव्हरऑल सगळं आमचं बजेट जे मी तुम्हाला सांगितलं, किंवा तुम्ही त्यानुसार तुमची ट्रिप प्लॅन करू शकता, तुमचं बजेट डिसाईड करू शकता. आणि मी याच व्हिडिओमध्ये लास्टमध्ये साधारण किती बजेट लागू शकतं किंवा किती खर्च येऊ शकते कुठल्या गोष्टीसाठी, ते एका स्लाईडवर प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. आणि त्याचनुसार मी आम्हाला किती खर्च आलेला आहे पर पर्सनच्या हिशोबाने काढून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तेही तुम्ही नक्की बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी प्लीज बेल आयकॉनसुद्धा हिट करून ठेवा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तसंच मी या चॅनलवर काही आर्ट अँड क्राफ्ट रिलेटेडसुद्धा व्हिडिओज टाकते. जर ते तुम्हाला आवडत असतील तर तेही तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. तर तुम्ही चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण लवकरच भेटणार आहोत माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट जो काही मी व्हिडिओ टाकेल त्यामध्ये. तोपर्यंत चला बाय. आणि आता तुम्ही जो आहे तो सनसेट एन्जॉय करा. इथे तुम्ही फेअर चेक करू शकता की किती पैसे लागले, काय लागले. इथे मी सगळे फेअर्स दिलेले आहेत. आणि हे आहेत सगळे आमचे खर्च, जे आम्हाला खर्च आलेला आहे. पुणे टू पोर्ट ब्लेअर आमची ही पूर्ण ट्रिप होती आणि हे आमचे एक्सपेन्सेस आहे. आणि हे हा जो लुक तुम्हाला दिसतोय तो लुक आहे आफ्टर सनसेट. आणि चला आता भेटूया आपण माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून.